गप्पा मारत बसलो तर माझे कांदे कापायचे राहतील. मित्रांनो आता आपलं वाटण वगैरे सगळं झालेलं आहे. हे बघा हे मेन आहे मित्रांनो. हे एवढेच कांदे याच्या आधी दोनदा बघा लॉलीपॉप पण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. शिजून घ्यायचं मित्रांनो. हे बघा. चला मित्रांनो कांदे वगैरे कापून घेतो सपासप. मित्रांनो माझी बायको पण बिर्याणी एवढी भारी बनवते ना, बोलून फायदा नाही. एक नंबर मित्रांनो, जबरदस्त. हाय गाईज, कसं आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आज आहे गटारी. त्या निमित्ताने आज आम्ही काय करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे गटारी दिवशी आपण काय करतो. तर गटारी या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने ज्याचं काम करत असतो. आज आम्ही करणार आहोत मस्त चिकन बिर्याणी. तर सगळं मटेरियल वगैरे मी आणून दिलेलं आहे बायकोला. तर आता मी जाणार हे करायला आणि तिला थोडीशी मदत पण करून घेतो. तर मित्रांनो आपलं ब्लॉग कंटिन्यू करा आणि पाहत राहा. तर चला मग. चला आपली प्रचिती पण इकडे बसले मित्रांनो, टीव्ही बघत आहे. बघा इकडे टीव्ही तिचं बघायचं काम चालू आहे. बघा कार्टून बघते इकडे. काय ते तसं बसत नाही शांत, मग काय दाखवायला लागतं. तर बघा मित्रांनो इकडे बायकोनी बिर्याणी वगैरे सगळं मटेरियल घेतलंय. हे बघा बाबा कांदे किती लागतील ग? 1 किलो. बाबा बाबा कांदे आता पावसाला किती महाग झाले. 1 किलो कांदा ती नाही खाली परवडेल ना. काय बोलायचं आता, 1 किलो कांद्यात नाही जमाचा. एवढं कांदे तर आपल्याला त्या जेवणाशीच लागतील, तेशीच लागतील खायला नुसतं. मित्रांनो तसं तर मी कधी नॉनव्हेज जास्त खात नाही मित्रांनो. आमचं कधीतरी नॉनव्हेज होत आहे. पण आता भरपूर दिवसांनी माझा विचार चाललाय गटारी पण आहे नॉनव्हेज करायचं. तर मीच ठरवलं आज बिर्याणी करायची मस्तपैकी. तर मला आवडते मित्रांनो बिर्याणी तशी. आणि मित्रांनो माझी बायको पण बिर्याणी एवढी भारी बनवते ना, बोलून फायदा नाही. कारण की मी बिर्याणी कुठे बाहेर पण खात नाही. मला अशी घरची बिर्याणी खायला मस्त आवडते आणि ती एक नंबर बनवते. काय करते कुठला तो टाकतो वास पण कुठला स्मेल येतो तो. हा मित्रांनो स्मोक तो एकदम आपला माहिती ना मित्रांनो. चुलीमधला कोलीत विजरल्यानंतर तो कोळशावर टाकायचा तूप टाकायचं त्याच्यावर, म्हणजे ढाकण लावून घ्यायचा आणि अख्ख्या बिर्याणीला वास एक नंबर खातच बसाल तुम्ही. तर चला मग मी पण थोडी बिर्याणी इथे शिकून घेतो. म्हणजे सगळं म्हणजे मीच प्रॉपर करून घेतो. तिला सगळं विचारतो, म्हणजे तिच्या सोबत राहून सगळ्या गोष्टी करून घेतो. तर चला मग करा नाही तू, म्हणजे काय लागेल ते मला सांग, मी करून घेतो त्या गोष्टी सगळ्या. बस एवढं. हो कांदे बिर्याणी चिरून देतो मी पटापट. तर चल कांदे वगैरे मी मस्त चिरून घेतो. बघून घ्या आता. तर मी पण आता तिला थोडीशी मदत करून घेतो, म्हणजे पटापट होईल आणि पटापट खाऊन घेऊ. चला मित्रांनो कांदे वगैरे कापून घेतो सपासप. मी बघत राहा. मित्रांनो हे बेकार कांदा कापायचं म्हणजे ना एकदम थर्ड क्लास काम. डोले बिलेट पाणी पिणे येतो. लय कठीण काम, पण आपण सोडणार नाही कापताना. बघू शकता तुम्ही ह्याचे तुकडे पण नाही झालेले. तुकडे झालेले असा कांदा चिरला यांनी. अच्छा बघू शकता. काय जरा फिरवावं लागतंय. गाईज हे बघा. अहो हे काय केलं तुम्ही, जरा असे कट्ट्या ना व्यवस्थित, ते पटकन निघाले पाहिजे. ते अख्खे दिसतात ते. हे बघा बघू शकता, असा कोण कांदा चिरतो का?
फोडणी का? मित्रांनो आता इथे फोडणीचं काम चालू आहे. माझं कांदा कापायचं काम चालू आहे. तर तुम्ही बघू शकता. तर तो बोलता येत नाही मला, एवढा डोळ्यातून पाणी येत आहे. कठीण काम आहे मित्रांनो. बिर्याणी पण खायची बिर्याणी खायची मजाच वेगळी असते. स्वतः करून खायची मजाच वेगळी असते. मित्रांनो आता तिने काय काय मटेरियल टाकलंय तुम्हाला पण दाखवतो आणि माझ्या डोक्यात राहील जरा. तसं आपल्याला तर माहित आहे पण मित्रांनो तुमच्यासाठी जरा नाही का. हे बघा आता कांदा वगैरे टाकलेला आहे. कांदा टाकलेला आहे. आता ते घाटल्याला घातलाय मित्रांनो. तिथे घाटलणी चालू आहे. तो आता मस्त त्या कांद्याला पूर्ण कलर येऊपर्यंत त्याला घाटलंच राहायचा. म्हणजे काळा पडोपर्यंत थोडासा तो मरी होईपर्यंत. त्याच्यानंतर मग पुढच्या मटेरियल गुलाबी असतो गुलाबी मग तेच ना काला गुलाबी काय गुलाबी होईपर्यंत त्याला करून घ्यायचं मित्रांनो. करपून कसा जाईल तो. तर बघू शकता आता इथे काय काय मटेरियल आहे बघा मित्रांनो. हे बघा इथे हे पुदिना वगैरे आहे. इकडे पेस्ट केलेली आहे. कांदा टाकलेला आहे बघा मित्रांनो. हे बघा तुम्ही आता बघू शकता इकडे. मित्रांनो खरी गोष्ट सांगू तुम्हाला, बिर्याणी करायचं म्हणजे ना कांदे जास्त लागतात, बाकी काय नाही. पण टेस्ट पण पाहिजे ना आपल्याला. मग टेस्ट पाहिजे म्हणजे तेवढा टाकायला तर पाहिजे ना. मित्रांनो कांदा आहे ना 5च मिनिटात सगळं कापून टाकलं असतं. कांद्याची एक खासियत आहे, डोल्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. कठीण समस्या ही कांद्याची. प्रचिती नुसती फेऱ्या मारते आतमध्ये, 10 टाइम फेऱ्या मारते. काय चाललंय यांच्यानं काय नाही तिथं असं आहे बघा. की आता आले ते आरमाटा घेऊन आले बघा कांद्यामध्ये. हे बघा मित्रांनो आरमाटा आणले तिने. आरमाटा बघा. हे बघा बघा प्रचितीची आरमाटा बघा. प्रचिती हाय कर. हाय गाईज. हाय गाईज. कसे आहेत. बोल 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 बोल. तर चला मित्रांनो आपला कांद्याला थोडासा कलर येत चाललाय बघा मित्रांनो. कलर येतो का कलर. तर बघा कलर येत चाललाय. आता याच्यामध्ये ती टोमॅटो टाकणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. हे बघा टोमॅटो टाकले मित्रांनो. त्यांना पण आता थोडं शिजून घ्यायचं. त्यांना पण थोडंसं शिजून घ्यायचं मित्रांनो. हे बघा हे सगळं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये. बिर्याणीचा मित्रांनो प्रकारच तसा आहे. सगळ्या गोष्टी टाकायला लागतात तेव्हा ती चवदार होते एकदम बेस्ट. तर चला आता तुम्हाला अजून दाखवतो. त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचा. हे बघा झाकण ठेवून घ्यायचा म्हणजे ती चांगल्या प्रकारे वाफ त्याला लागते आतमध्ये सगळ्याला. आणि वाफ आतमध्ये राहते त्याच्यानंतर मग ते एकदम चांगला स्मेल येतो आणि खायला एकदम चवदार लागते. तर बघून घ्या आता कांदा कापायचा आहे. तो कांदा कापायचा मित्रांनो काम माझं आहे. तो मी कापून घेतो. तर चला मग कांदा कापून घेतो मी. कांदे कापा. माहिती आहे ना किडलं का आहे. जाऊन बाहेर बसू का नाहीतर मारेन. लगेच बाहेर बस जाऊन नाही तर मस्ती केली माहिती आहे ना मग कसा बॉय येतो. हे कुठे ग. हे बघा रडायला लागली मित्रांनो. बघा या असं आहे काम जरा. हे घे काय फोडलेलं नाही का. कुठं फोडलेली एवढीची बाबा. ये सगळी नको हो थोडीशीच का. हे बघा तिला द्यायला लागते ना मित्रांनो. थोडीशी आम्हाला पण लागते म्हणजे तिच्यापेक्षा आम्ही डबल आहेत थोडस. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. पण कमी डबल आहेत. ये का चला मित्रांनो टाइमपास करून जमणार नाही. हे काम आहेत बिर्याणी बनवायची. बिर्याणी म्हणजे खाऊची गोष्ट आहे का बाबा. रेट कधी का मित्रांनो आता कांद्याला कलर वगैरे आलेला आहे. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. टोमॅटो पण एकदम व्यवस्थित प्रकारे शिजलेला आहे आतमध्ये. आता त्याच्यामध्ये टाकायचं वाटण पेस्ट काय काय आहे ते मटेरियल मसाला. तर सगळं तुम्हाला दाखवतो.
टाकत आहे खोबरं. तर मित्रांनो आता त्याने टाकायला घेतलं खोबरं, आलं लसूण. आलू लसूण पेस्ट. कोथिंबीर. तुम्ही बघू शकता आलू लसूण पेस्ट, कोथिंबीर. हे बघा हे एवढं टाकलेलं आहे. हे बघा आलू लसूण पेस्ट, आलं कोथिंबीर लसूण वगैरे सगळं. आलं कोथिंबीर लसूण वगैरे वगैरे सगळं. ते सगळं एकदाच बघा मित्रांनो आता त्याच्यावर झाकण मारून वाफलावायचं आहे त्याला. तर चला मित्रांनो गप्पा मारत बसलो तर माझे कांदे कापायचे राहतील. महत्वाचं ते नाहीतर मग तिचं काम होईल, ती जाऊन बसेल, मला फुकट करायला लागेल. तर चला मग मी करून घेतो. काही झालं तेल सुटत तोपर्यंत आपल्याला झाकून म्हणजे परतून द्यायचं. काहीच याला तेल सुटेपर्यंत हा? वाटण टाकले ना कुकर द्यायचं. वाटण टाकलं तर परतायचं आहे. मित्रांनो ऑर्डर वगैरे कुठे लागली तर डायरेक्ट DM करा, काय टेन्शन नाही, आम्ही बनवून देऊ. डायरेक्ट बनवून देऊ. पैसा ही पैसा होगा. होम डिलिव्हरी हे घेऊन येते. मी घेऊन येईल, एवढा काय त्याच्यामध्ये. तर मित्रांनो बिर्याणी म्हणजे बिर्याणी एक नंबर. यांचं काम कमी पण गोलगच्चन जास्त असते. आता माझं निमार्ग काम होत आहे ते आणि यांचं अजून काहीच झालेलं नाही. समझ रहे हो, समझ रहे हो आप? अरे बाबा बोलल्याशिवाय कुठल्या गोष्टीला मजा आहे का. कांदा कापायचं म्हणजे टाइमपास होणं काम आहे मित्रांनो. आपल्याला एवढं स्पीड जमत नाही त्या कांदा बिंदा कापायला. काय मस्ती आहे पद्धती तिची. मित्रांनो आता आपलं वाटण वगैरे सगळं झालेलं आहे. आता आपल्याला त्याच्यात मॅरिनेट चिकन टाकायचं आहे. बघून घ्या. ते मी 1 ते 2 तास मॅरिनेट करून ठेवलं. मित्रांनो बघून घ्या, त्याला तुम्हाला बघायला मिळेल आपलं. त्याला मी बिर्याणी मसाला, आपले घरगुती मसाले, आलं लसूण पेस्ट, दही वगैरे सगळं लावून ठेवलं होतं. त्याला 1 ते 2 तास झालेलं आहे. आता मी ते त्याच्यात टाकणार आहे. मित्रांनो तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता. काय काय टाकलं काय काय नाही सगळं आम्ही त्याची प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ. तर आता बघत राहा तुम्ही. चिकन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मित्रांनो मी आता त्याला पूर्णपणे सगळं हलवून घेतलेलं आहे. गाईज आता बघू शकता तुम्ही, तिने पूर्ण त्याला सगळं आतमधून घाटलून घेतलेलं आहे. आता मी त्या चिकन झाकून ठेवते. त्याला तर मस्त शिजू द्या 15-20 मिनिटं. तर मित्रांनो आपलं थोडक्यावर सगळं आलेलं आहे. अजून एक मित्रांनो आपलं काम राहिले. आणि मित्रांनो तुम्हाला खरं सांगायचं तर ह्यांना कांद्याचं काम अजिबात जमत नाही. कांद्याचं काम मित्रांनो जमतोय आपल्याला, पण काय होता विषय, तुम्ही बघू तो शकता. डोल्यामध्ये जास्त त्रास होतो. त्या डोल्यामध्ये मेन मित्रांनो काय आता बघून कापला नाही तर आपला तो कांदा समजतो का काय कापतो काय नाही. त्यांच्या- बोट कापलं तर कांदा रे साईडला ना, बोट रे साईडला, बिर्याणी रे साईडला होईल माझाच वांदा. त्यांना तर काम तर अजून मित्रांनो आपल्याला हे बघा इकडे पण आपलं बाकी आहे. बघू शकता इकडे आपले हे बघा लॉलीपॉप पण मॅरिनेट करायला ठेवलेले आहेत. तर बघा मित्रांनो अजून ते पण आपल्याला करायचे. तर ते आपण आम्ही करून घ्यावं, काय विषय नाही. तर मित्रांनो आपलं आता झालेलं आहे. मटेरियल वगैरे टाकून होते त्याच्यामध्ये अजून आपलं बिर्याणीमध्ये. माझा तर मित्र कांदा कापायचंच काम चालू आहे. क्या गुंडा बनेगा रे तू? कांदा कापणार काय कापणार नाही पण. अजून आमचा कांदा करायचा आहे. मित्रांनो बघू शकता जो कांदे काही कमी आहेत का तुम्ही इकडे बघा. एवढेच कांदे मी आता हे बघा दाखवतो तुम्हाला. एवढेच कांदे याच्या आधी 2दा कापले मी. हा आता तिसऱ्यांदा ना, आता तिसऱ्यांदा आहे मित्रांनो. तर बघा ना मध्ये अजून तुम्ही कांदेच कापता का, म्हणजे खऱ्याची दुनिया आहे का आजकाल. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक. जाऊ द्या, आवाज दिला आतमधून डायरेक्ट.
आपल्या पाठीची लगेच आहे ना. हे बघा मित्रांनो, तर इकडे कांदा एकासाठी ते वरतून बिर्याणीच्या टाकायला ते वरतून बिर्याणीच्या वरून टाकायला करायला घेतलं आहे. आणि मित्रांनो आपली बिर्याणी बघा पहिले चिकन कसं झालेलं आहे त्याच्यावरून टाकायला गेलं. हे बघा मित्रांनो काय भारी मित्रांनो, बाबा काय भारी, जाम खतरनाक मित्रांनो वास सुटला. असं वाटाय पटकन एक घ्यावा पटकन एक खावा. टेस्ट मित्रांनो वाटते, वास जाम भारी आहे मित्रांनो. बघा मित्रांनो जाम खतरनाक. तर मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये कशी वाटते आपली बिर्याणी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघून घ्या. हे बघा किती खतरनाक आहे मित्रांनो. बघा जाम टेस्ट आहे मित्रांनो. वासावरूनच समजते का काय टेस्ट आहे तिची. हे झाकण मारून घे, झाकण मारून घे, झाकण मारून घे. चला मग मित्रांनो जाम भारी वास उठलाय. तुमच्यापर्यंत आला असेल तर कमेंटमध्ये सांगा आपला बिर्याणीचा वास. एक एक कांदा माझं कापून झालं. तरी बघ कशी पिढी आले मित्रांनो. तरी दाखवतो मग, तरी एक नंबर तरी आले असेल. बघा पहिले बघा, लगेच दाखव तुम्हाला. दाखव काय तरी दाखव पटकन. एक नंबर तरी आले असेल. बघा मित्रांनो, बघा तरी काय खतरनाक तरी आले मित्रांनो. बघा एक नंबर जबरदस्त मित्रांनो तळी आले. तळी एक नंबर. हे बघा तर चला मग आता माझा काम मित्रांनो इथं संपलेला आहे. पुदिना आणि कोथिंबीर. त्या कांदा कापायचं काम मित्रांनो माझं संपलेलं आहे. आता पुढे मी बघतच राहा काय काय करतो मी. तर चला कोथिंबीर धुतली नाही धुवायची, एवढी अख्खी नाही घ्यायची. पुदिना अख्खा घ्यायचा. 1 मिनिट लगेच घेतो, लगेच फर्स्ट क्लास. डोंट वरी. हे नजर आटी दुर्घटना घटी, ब्लॅक साइड में खडी. काय करू, थोडीशी घ्या आणि धुवून घ्या. कोथिंबीर वगैरे मी कापून घेतो साईडवर. मित्रांनो आता इथे पुदिना बारीक चिरून घेतो. बघा तर मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता सगळं मी आता कापून वगैरे दिलेलं आहे. सगळा कोथिंबीर पुदिना कांदा वगैरे सगळं दिलेलं आहे. तर बघा आता हे बघा, हे बघा इकडे आता बिर्याणीला तेल पण खूप लागतं. बिर्याणी करायची म्हणजे ते लागलच ना. त्याला काय आहे एवढा का टेन्शन घ्यायचं त्याला. तर बघा आता मित्रांनो असं झालं, कधी खातो असं झालं रे बाबा. माझा मित्र असं आहे ना, भूक लागली एकदम डोकं दुखत आहे, वेगळा आहे माझा. ते मोटू पतलूचा कसं असतं माहिती ना, तो मोटू खाली पेट में दिमाग की बत्ती नाही जलती, तर त्याला समोसा लागतो. पण मला खाली पेट मध्ये दिमाग की बत्ती दुखती आहे, तुम्हाला जेवायला काय पण असो लागतो. तर बघा आता चालू आहे आपला. आता जास्त तरी आहे. आता मित्रांनो अजून कढी आली बघा मित्रांनो. हे बघा जबरदस्त कढी आली आहे. आता आपला चिकन शिजला पण आहे. हा शिजलाय चिकन आता आपलं. आता बऱ्यापैकी मित्रांनो आपला चिकन शिजलेला पण आहे. बघू शकता इकडे तुम्ही. एक नंबर, एक नंबर, जबरदस्त, खतरनाक खतरनाक, एक नंबर. तर मित्रांनो आता मी मस्तपैकी टेस्ट करून घेतो कशी काय झाले. तर बघा तुम्ही आता मस्तपैकी मी टेस्ट करतोय. बघा जबरदस्त झालीच असेल मला माहिती आहे मित्रांनो.
जबरदस्त. मित्रांनो ना, एन्जॉय मजा मस्ती दुनियामध्ये भरपूर आहे. पण बायकोसोबत जी मजा आहे ना, अशी स्वयंपाक करण्यात खाण्यात ती कुठंच नाही, बिलकुल नाही. मी तर बाबा माझा रिअल तुम्हाला सांगतो, मी दुसऱ्या कोणाला सांगू शकत नाही. तर त्याला मी पटापट सांगू होतो मस्तपैकी. तर मित्रांनो, आता आमचं भाजी वगैरे झालेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये आम्हाला टाकायचं आहे राईस पूर्ण. त्याला आता आम्ही राईस पूर्ण मिसळून टाकणार आहे, त्याच्यामध्ये मिक्स करून टाकणार आहे. तर तुम्हाला आता राईस दाखवतो, बिर्याणी राईस. तर बघू शकता मित्रांनो, हे बघा राईस टाकायला घेतले. हे बघा मित्रांनो, खतरनाक खतरनाक खतरनाक. मस्तपैकी आता करून घेतो आम्ही कांदा. कांदा थोडासा राहिला आपल्या घरात, पण भारी वाटतं मित्रांनो. जरा भारी वाटते, म्हणजे असं स्वतः करताना म्हणजे एवढी मजा वेगळी असते. दुसऱ्याच्या हाताने खाऊन आपल्याला सवय पडली असते, त्याचा जेव्हा आपल्याला मेहनत वाटत नाही. पण आपण स्वतः जेव्हा करतो ना, तेव्हा त्याची किंमत चव सगळ्यात दिसायला लागते. झालं आता हे सगळं टाकून त्याच्यामध्ये. गरम होतं तर पटकन खुल्ला करायला नव्हता. गरम असल्यावर घ्यायचं ना करून. जास्त ठेवला तेच बोलतो तुला. तर मित्रांनो, आता इकडे आमचं स्मोक करायला ठेवलेलं आहे. आपले कोलीत मध्ये ना, सुरीमधले त्या कोळसा ठेवला आहे स्मोकिंगसाठी. म्हणजे त्याच्यामध्ये चांगला आपल्या बिर्याणीला एकदम तडका आणि भारी वास मारील असा एकदम भारी स्मेल येईल त्याच्यामधून, एक नंबर. तर आता बघा इकडे, हे बघा स्मोकिंग, हे बघा स्मोक. हा त्याला आपण स्मोक देऊ गरम झाल्यानंतर. मग त्याच्यावर आपण मस्तपैकी तूप टाकू आणि झाकण लावून घेऊ. मग त्याच्यानंतर जो स्मेल येईल ना मित्रांनो, बाबा डायरेक्ट. तर चला आता तुम्हाला स्मोक दाखवून घेतो मी. तर आता मित्रांनो, आता तुम्हाला मी एक दाखवतो, स्मोक देऊन घेतो. स्मोक कसा असतो तुम्ही तर बघितला असेल, पण मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. हे बघा, आपल्या चुलीमधले इंगोल बोलतात ना, त्याची राख म्हणजे आपले कोळसा, तो कोळसा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा कोळसा इथं ठेवला आहे पेटण्यासाठी. आणि पेटून झाल्यानंतर त्याच्यावर तूप टाकायचा आणि तुपातून नंतर धूर निघतो. तो धूर डायरेक्ट आपल्या बिर्याणीच्या टोपात त्याच्यावर झाकण लावून घ्यायचा ना, कट पॅक करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर 5 मिनिटातून तो आपण ओपन करायचा, म्हणजे उघडायचा. तेव्हा नंतर वास येतो ना मित्रांनो, आणि डायरेक्ट ढगात जाणार नाही, म्हणजे एक नंबर असं मित्रांनो. तर बघा, आता मिश्रण करून घेतो आम्ही. भाजी वगैरे टाकून घेतो त्याच्यामध्ये, आपल्या बिर्याणीमध्ये, राईसमध्ये. प्रचितीपणमध्ये मध्ये नको करू. तर आता बघा मित्रांनो, जबरदस्त. हे नको ना, नको द्या. ते बघा मित्रांनो, हे आता थर लावायचं काम चालू आहे मित्रांनो. थर म्हणजे आपले दहीहंडीची थर ना. बघा तुम्ही थर कुठले, हे थर. हे आता याच्या खाली भाजी ना, याच्या खाली भाजी. बरोबर हे पेटलं बघ. करू वर थर लावायचे. जोपर्यंत मित्रांनो आपला राईस आहे ना, तोपर्यंत थर लावायचा. घरची बिर्याणी हॉटेलच्या बिर्याणीला काय ऐकेल मित्रांनो, तुम्ही सांगा. अरे घरचा तर घरचा. तर मित्रांनो, आम्हाला असं काय लागलं ना तर आम्ही विकत आणतो ना, आम्ही घरीच करतो.
आम्ही असं हॉटेल बिटेला जायचं मस्त करायचं खायचं ते नाही आम्ही बघत. घरी व्यवस्थित खाता पण येतो आणि कसं जरा सेहत के लिए भी अच्छा है ना बाहेर से खाने से भी. तर बघा मित्रांनो आता हे टाकायला घातलंय त्याच्यामध्ये कांदा म्हणजे तळून केल्यानंतर बघा मित्रांनो तळून झाल्यानंतर कांदा टाकलाय आम्ही. हे बघा त्याच्यावर आता हा पुदिना सोडायचा. भारी बघा मित्रांनो किती भारी बघा ना बघा मित्रांनो आम्ही कलर वगैरे टाकलेला नाही का त्याच्यामध्ये. ते कलर वगैरे म्हणजे मला बकवास वाटतंय. कलर गिलर नाही टाकायचं मित्रांनो ते कलर वगैरे चांगले नसतात. तर बघा हा बघ देतो आता मित्रांनो त्याच्यावर आम्ही कोथिंबीर टाकायचे. कोथिंबीर झाल्यानंतर परत त्याच्यात एक आपला भाजीचा थर टाकून घ्यायचा. मित्रांनो आजचा ब्लॉग तर मला असा एवढा भारी वाटतंय ना खतरनाक ब्लॉग झाला आपला गटारीचा. तो स्पेशलच असणार आहे. पुढच्या वर्षी येऊपर्यंत मी हा ब्लॉग परत बघणार आहे. कारण की पहिल्यांदा मी अशी घरी बिर्याणी केली म्हणजे आधी बिर्याणी केली पण त्याची गटारीच्या दिवशी आम्ही बिर्याणी अशी कधी केली होती. माझ्या डोक्यात आली कुठं बाहेर जाण्यापेक्षा मित्रांमध्ये जाण्यापेक्षा म्हटलं जाऊ दे आता सगळे बिझी आहेत. मला मित्रांनो टाईम नाही आता सध्या कारण की माझं सध्या बिझी शेड्यूल आहे. तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो जॉबवर नेतो. जॉबवर आल्यानंतर आपले व्हिडिओज असतात. व्हिडिओज बनवून झाल्यानंतर एडिटिंग असतात. एडिटिंग झाल्यानंतर तर पोस्ट असतात. त्याच्या मग मित्रांनो एक क्रिएटरलाच माहिती आहे किती त्याच्या मग मेहनत आहे किती स्ट्रगल आहे. तर बघा आता आपली बिर्याणी चालू आहे मित्रांनो. तर परत पुदिना झाल्यानंतर परत कोथिंबीर आणि कोथिंबीर झाल्यानंतर मग डायरेक्ट ताटा. थोडा वेळ बाकी आहे अजून. तर बघा आता ये ती गॅस बस झाला ना ग त्याचा अजून राखारी होऊन जाईल त्याची. ये ठेव ही प्रचितीची बघा मित्रांनो किती मस्ती. जा आपला टीव्ही बघ जा. तर असं आहे मित्रांनो आमचं. बघा आता तुम्ही काय ग प्रचिती हे बघा मित्रांनो आता तव्यावर आम्ही ते बिर्याणीचं टोप ठेवलाय. करून घेऊ आम्ही आता त्याच्यावर स्मोक. त्याच्यामध्ये काय करायचं आता करायला हा तूप महत्वाचं म्हणजे मित्रांनो तूप हो का तुपावरच सगळी गेम आहे. तर बघा आता कसं काम आहे जबरदस्त. बंद कर ना गॅस आता प्रचिती पल मधून ये रे ग तू. मग तुला काय पाहिजे कशाला मग मध्ये ते हे बघा मित्रांनो बाबा हे पण सू 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 हे बघा मित्रांनो गाईज बघू शकता आता तुम्ही स्मोक कसं होतं बघून घ्या. आता डायरेक्ट टॉपात हे बघा मित्रांनो बघा गाईज बघू शकता. हे बघा हे मेन आहे मित्रांनो. हे मेन आहे. हे बघा लावला ढाकण लावा लॉक. आता त्याच्यावर आम्ही खळबत्ता ठेवून घेतो म्हणजे पॅक राहील तो म्हणजे वाफ वगैरे वर येणार नाही अजून आतमध्ये जाईल. त्याच तर मेन आहे ना. तर चला आता 5 मिनटं अजून फक्त 5 मिनटं मग डायरेक्ट हाय गाईज आता आमचं बिर्याणी वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता आम्ही पुढचं लॉलीपॉपची रेसिपी होती ती लॉलीपॉप पण केलेले आहेत आम्ही आता. हे बघा म्हटलं जास्त नको उद्या पण खाता येतील म्हणून बिर्याणी पण खायची आहे काय कारण की गटारी असले मग सगळा एकदाच खाल्ला पाहिजे असं नाही. सगळा एकदाच खाल्ला मग सगळा एकदाच जायला लागेल पाहिजे ना कुठं.
तर मग त्यासाठी आता आम्ही बिर्याणी वगैरे मस्त खाऊन घेतो. तर बघा तुम्ही आता. चला मग. पाणी येते का? लिंबू वगैरे घेतले का? लिंबू वगैरे ते चिरलेले आहेत. मस्त बॅगा झणझणीत जेवायचं आहे मित्रांनो. बसतो आता मस्त टाकाटाक. तर मित्रांनो आपली बिर्याणी आता रेडी झालेली आहे. तर आता तुम्हाला मी ती दाखवतो. आपली बिर्याणी कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा. बघूनच तुम्हाला समजेल का बिर्याणी कशी झाली असेल. तर चला मग तिचा तुम्हाला एक क्लिप दाखवतो मस्तपैकी. तर बघून घ्या मित्रांनो. हे बघा आमचं जेवायचं वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. तर मी बसणार आहे. इकडे प्रचिती पण आहे. काय का मांडी घाल प्रचिती मांडी घाल. गुड गर्ल. तर मित्रांनो आता बघून घ्या. तुम्हाला मी बिर्याणी दाखवतो. तर चला मग. हे बघा मित्रांनो. ओ माय गॉड. बघा मित्रांनो किती भारी. बघा हे बघा मित्रांनो. हे पण प्रचिती. हे बघा मित्रांनो. हे बघा कसं आहे मस्तपैकी बिर्याणी झालेली आहे मित्रांनो. हे काढू आहे बाहेर. गरम आहे काय इधर जर लवकर तर गरम झालाय. अरे बाबा जाम टाकलंय. तर मित्रांनो बघा आता बिर्याणीचा मस्तपैकी शूट दाखवतो तुम्हाला मी. जाम भारी खतरनाक वास होतो मित्रांनो. एवढा भारी वास होतो नाही बघा मित्रांनो. हे बघा जाम भारी मित्रांनो. हे बघा मित्रांनो. हे बघा मित्रांनो तुम्ही बिर्याणी बघितलीच असेल कशी झाली बघा मित्रांनो. तर आता मित्रांनो आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतो. म्हणजे ती खाऊन घेतो. असं झालंय मित्रांनो. अशी यायला लागले का कधी खाऊन घेतो. भूक पण लागले मित्रांनो. काय ती कांद्याने मला जास्त मित्रांनो टाइमपास केला. कारण कांदेले वांदे करायची गोष्ट होती. तर चला मग मित्रांनो आता आम्ही जेवण करून घेतो मस्तपैकी. तर चला मग. हां प्रचिती. हे प्रचिती ठेव खाली ठेव. बघा मित्रांनो आता इकडे प्रचितीने आमच्या झोड घेतलेली आहे. ती पण लॉलीपॉपवर. इकडे बघून घ्या. बघा मित्रांनो कशी झोड चालू आहे लॉलीपॉप. तर चला मग मित्रांनो आता आमची बिर्याणी रेडी झालेली आहे. मस्तपैकी जेवण करून घेतो खाऊन घेतो झणझणीत. तर चला मग मित्रांनो. तुम्हाला मी सांगितलंय बिर्याणी तुम्हाला कुठे लागली ऑर्डर वगैरे तर आपल्याला मेसेज करू शकता. डायरेक्ट होम डिलेवरी पत्ता पोच. तर चला मग मित्रांनो आपल्या ताटामध्ये बिर्याणी आलेली आहे. हे कांदा दे ना. तर बघा मित्रांनो इथे बघू शकता. ही मित्रांनो आता आपली गटाराची आज बिर्याणी आहे. ही आपल्याला संपून टाकायची आहे लवकरच. तर बघा आता कांदा लिंबू घेतो आणि मग ताव मारून घेतो. तोपर्यंत चला मग खाऊन घेतो. प्रचिती घे खाऊन पटापट. चल घे पटापट खाऊन. तर चला मित्रांनो पहिले खाऊन घेतो मग बोलतो पुढे. एक नंबर मित्रांनो जबरदस्त. जास्त मेहनत आपली आहे ना मित्रांनो. त्याच्यामुळे जास्त टेस्ट आहे. तशी बायकोची मेहनत भरपूर आहे पण जबरदस्त. तर चला मग. तर हाय गाईज जस्ट आताच आमची बिर्याणी खाऊन झालेली आहे. जबरदस्त मित्रांनो बिर्याणी झाली होती. एवढी आवडली ना तर बोलून फायदा नाही. आजची गटारी तर मला पुढच्या वर्षी येऊपर्यंत माझ्या मनातच राहील. मस्त वाटली मित्रांनो. आणि बनवायला पण माणसं तर बघितली होती कोण होतं. तर जाम आवडली मित्रांनो मला बिर्याणी. तर मित्रांनो माझं वगैरे सगळं झालेलं आहे. एकदम टाकीटम झालेली आहे माझी. त्याच्यामुळं आता मी विश्रांतीची भरपूर आता मला गरज आहे. झोप तर जाम आले. आणि त्याच्यामध्ये अजून सुप्रियाचं चालू आहे अजून जेवण. बिर्याणी खाते ती सावकाश. आणि मित्रांनो माझं एवढंच का फास्ट असतं सगळं जेवण. त्याच्यामुळं मी सगळं जेवण वगैरे फास्ट करून घेतलं आहे. बघा ती बघू शकता तिकडे ते जेवण चाललेलं आहे. पण हे बघा तिचं चालू आहे. तर आता मित्रांनो माझं सगळं झालेलं आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा होता मला कमेंटमध्ये सांगा.
ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटू अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. तर चला मग, बाय बाय. Learning how to stand when the ground gives out. Getting used to quiet when the noise dies.